सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय परिसरामध्ये अंतर्गत रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यामुळे रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत व नव्याने सीसी तयार करावे या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शेखर भोसले यांनी सिव्हिल रुग्णालयात स्ट्रेचरवर झोपून रुग्णाला होणारे त्रास शासनाला कळावे, जाग यावी यासाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहर तसेच जिल्हा राज्यातील विविध भागातून हजारो संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात। यामध्ये गरीब होतकरू नागरिक, वीटभट्टी कामगार, बांधकाम कामगार, जेकॉर कामगार, मिल कामगार आदींचा समावेश असतो। रुग्णांना एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन तसेच इतर वैद्यकीय तपासणीसाठी एका विभागातून दुसऱ्या विभागाकडे ने-आण करावी लागते। मात्र हॉस्पिटल परिसरामध्ये सर्व रस्ते अत्यंत खराब झाले असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे स्ट्रेचरवरून नेण्यात येणाऱ्या रुग्णांना व प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना प्रचंड वेदना व त्रास सहन करावा लागत असून अतिशय गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळावे म्हणून रुग्णवाहिकेतून सिव्हिलमध्ये जलद गतीने आणताना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे अपघात होण्याचा संभव आहे। तरी सिव्हिल प्रशासनाने त्वरित हे काम करावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे। या प्रसंगी श्याम कदम, संभाजीराजे भोसले, शरद पडवळ, शेखर भोसले, माजी शहराध्यक्ष श्री जगदाळे, उत्तर तालुका अध्यक्ष विक्रम वानकर, संतोष सुरवसे, दीप भोसले, सतीश वावरे, पंकज बहादुले, आसिफ हाकीम, आतिश रंगारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।